हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालेलं आहे। बीड, धाराशिव आणि हिंगोलीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र वितरित केली गेली। मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण त्यामुळे पसरलेलं आहे। तर प्रमाणपत्र वाटपावर ओबीसी नेत्यांनी मात्र आक्षेप घेतलाय। कार्यवाही केलेली आहे की नाही ते पाहावं लागेल आणि शेवटी जी प्रमाणपत्र दिली गेली आहेत ती योग्य आहेत की नाही ते सुद्धा पाहण्याचा आग्रह आम्ही कालच धरलेला आहे आणि आम्ही त्यावर चेक करू। आणि कालच महसूल मंत्री आणि त्या ओबीसी समितीचे आपले बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की जर अशा रीतीने जर चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा ओव्हर रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्तावेज सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू। ज्याच्याजवळ प्रमाणपत्र आहे ती व्यक्ती जर प्रतिज्ञापत्र देत असेल की आमची ही वंशावळ आहे, या वंशावळीतील यानुसार हा माझा नातेवाईक आहे आणि माझ्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यामुळे या माझ्या नातेवाईकास सुद्धा कुणबी किंवा ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यात यावं। तहसीलदार किंवा एसडीओ जो कोणी सक्षम प्राधिकारी असेल तो अंतिम निर्णय घेऊन जर सादर केलेले सर्व डॉक्युमेंट्स 2000, 2012 आणि 2024च्या अधिनियमांतर्गत आणि 2007च्या शासन निर्णयाप्रमाणे योग्य असतील तरच ते प्रमाणपत्र तो निर्गमित करणार आहे।